की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कर्मचारी जे कामाला आहेत कॉन्ट्रॅक्टी पद्धतीचे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना 2-2, 3-3 महिना पगार नाही. 2-2, 3-3 महिना पगार न करता त्यांच्यावर कामाची जबरदस्ती केली जाते. फायर ब्रिगेड असू दे, गार्डन असू दे, वृक्षतोड असू दे, परत पशु जे विभाग आहे यांचे 2-2, 3-3 महिने पगार नाही. डॉक्टर जे BMCचे लोकांचे आरोग्यासाठी काम करतात त्यांना 2-2 महिने पगार नाही. तर हे निर्लज्ज अधिकारी जे ह्यांना आता माज आता उतरवण्याची वेळ आलेली आहे. अनेक लोकांनी पत्र पाठवली आहेत, अनेक पक्षांनी पाठवलेले आहेत. महाराष्ट्र निर्माण सेनेने पण वारंवार त्याचा आवाज उचललेला आहे आणि आवाज उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेमेंट होतं. ह्याचा अर्थ कुठेतरी ही माजलेले जे अधिकारी आहेत ह्यांना कुठेतरी वठणीवर आणण्याचे आता दिवस आलेले आहेत. आता महाराष्ट्र निर्माण सेनेचे आम्ही जे सर्व पदाधिकारी यांनी आता ठरवलंय आता कुठेतरी हा याचा अंत व्हायला पाहिजे आणि असा त्यांना धडा शिकवायला पाहिजे की जेणेकरून आयुक्त असतील किंवा दुसरे अधिकारी जे माजलेले आहेत या आयुक्तांना मी दोष देणार नाही, कारण सन्माननीय शर्माजी आता आलेले आहेत आणि त्यांना अजून मैदान कळलेलं नाही. आता मैदान त्यांना कळायचं पाहिजे, बाकी आहे. पण तरी पण त्यांची जबाबदारी पण बनते की ह्याच्यावर कुठेतरी अंकुश बसावा. म्हणून मी मीरा भाईंदर महानगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे आयुक्त साहेबांना. आयुक्त साहेबांना हे पत्र दिल्यानंतर ह्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की जे सगळं डिपार्टमेंट आहेत जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत जे त्यांनी दिले आहे, मग वॉर्डन असू दे, डॉक्टर असू दे, गार्डन असू दे, परत नगरपालिकेचे अग्निशमन दल असू दे, फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. 2-2 लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी कामगार भरती केले जातात. काही अधिकाऱ्यांची नावं माझ्याकडे आहेत, ते पण मी ओपन करणार आहे लवकरात लवकर. मी 10 दिवसाच्या अल्टिमेटम याच्यामध्ये टाकलेलं आहे. या पत्रामध्ये 10 दिवसाचं अल्टिमेटम टाकलेलं आहे आणि 10 दिवसामध्ये जर ह्यांनी मला वेळ दिली नाही, त्या वेळ दिल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे अधिकारी दीपक खांबीत असतील, पानपट्टे, कल्पिता पिंपळे मॅडम, सचिन बांगर, प्रसाद शिंगटे, सुनील यादव, आरोग्य अधिकारी पडवळ, अग्निशमनचे प्रकाश बोराडे, अभियंता शरद नाणेगावकर, ऑडिटर सुधीर नाकाडे, हे सर्व मला अधिकारी त्या ठिकाणी पाहिजेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलंय ते कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी पाहिजे, कारण दूधचं दूध पाणीचं पाणी करणं गरजेचं आहे. आतापर्यंत लोकांनी भरपूर आश्वासनं दिली, लोकांनी भरपूर त्याच्यामध्ये पत्रव्यवहार केलाय, पण आम्ही आगळा वेगळा पत्रकार परिषद घेण्याचं कारण ते आहे 2-2, 3-3 महिने पगार नाही, लोकांना PF नाही, ESSC नाही. तर मी तुमच्या माध्यमातून या ऑन रेकॉर्ड सांगतोय, मी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात कोर्टामध्ये जातोय. माझा वकील सगळं रेडी करून ठेवलेले पत्रबाजी मी आता 2 ते 3 दिवसात कोर्टामध्ये जातोय मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात. कारण प्रिन्सिपल एम्प्लॉय महाराष्ट्र मीरा भाईंदर महानगरपालिका आहे. प्रिन्सिपल एम्प्लॉयची जबाबदारी असते की कॉन्ट्रॅक्टरला PF मिळतो का नाही, ESSC मिळतो की नाही, त्याचा ग्रॅज्युटी मिळते का नाही, हे सगळं त्यांची जबाबदारी असून सुद्धा हे झटकण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिका करते. तर त्याच्या विरोधात मी कोर्टात जातोय आणि तुम्हाला मी सांगतोय जर 10 दिवसामध्ये जर आयुक्त साहेबांनी मला वेळ दिली नाही तर मी हा दगड आणलाय बघा, हा दगड आहे ना आयुक्तांच्या गाडीवर पडणार आहे. हा दगड हे लक्षात घ्या. हा दगड हा तुम्ही फोटो काढून घ्या. माझ्यावर कुठला गुन्हा दाखल झाला तरी चालेल, संदीप राणेवर, महाराष्ट्र निर्माण सेनेवर, पण मी हा दगड कुठल्या तरी आयुक्तांच्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांच्या डोक्यात टाकणार, गाडीवर टाकणार आहे आणि ह्याची बातमी पुरी महाराष्ट्रावर होणार आहे, हे पण तुम्हाला मी सांगतोय. आणि हाच दगड तुम्ही फोटो काढून घ्या. माझ्यावर कुठला गुन्हा दाखल करायचा मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. 2 दिवस 10 दिवस कामगारांच्या हितासाठी जर मला जेलमध्ये जरी जायला लागले तरी महाराष्ट्र निर्माण सेना ऐकणार नाही. मी हा विषय धरून धरणार आहे. 10 दिवसाचा मी अल्टिमेटम दिलेलं आहे. हा दगड बघून ठेवा, तुम्ही फोटो काढून ठेवा. हाच दगड त्या आयुक्तांच्या गाडीवर पडणार आहे. मला 10 दिवसाची मी त्यांना अल्टिमेटम दिलेली आहे. 10 दिवसाच्या आतमध्ये मला वेळ पाहिजे. नाही दिली तर मला माहिती आहे काय करायचं. जे माझं कुठलाही गुन्हा माझ्यावर दाखल होते मी गंभीर घेतलाय आणि मी मनापासून तयारी केलेली आहे की गुन्हा घ्यायचा अंगावर. त्यामुळे जर खरोखर हे लोक निर्लज्जपणाचा नसेल तर हे लोक मला वेळ देतील. आणि काही अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत लोकांकडनं, आम्ही परमनंट करतो, 2 लाख 3 लाख 2 लाख 3 लाख असे पैसे घेतलेले आहेत, तर त्यांचा पण हिशोब व्हायला पाहिजे. तर त्यांनी जर जे परमनंट करताना त्यांना आश्वासन दिलंय त्यांना तुमचे पैसे तरी परत द्या, नाहीतर त्यांना परमनंट तरी करण्याचं तुम्ही काहीतरी आश्वासन द्या, नाहीतर तुमची माझ्याशी गाठ आहे, लक्षात.